नमस्कार, मी जयंती वाघधरे. नवरात्रीच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री म्हणजे कधी जान्हवी बनून, कधी शुभ्रा बनून, म्हणजे लोकांचं मनोरंजन सतत करत आलीस तू. पण तुझ्या भूमिकेतून तू फक्त लोकांचं मनोरंजन नाही केलंस, तर तू अनेकींना धीर देण्याचंही काम केलंस. कारण अशा भूमिका तू छोट्या पडद्यावर साकारल्या आहेस. अगदी सुरुवातीला मला हाच प्रश्न करायचा आहे तुला, की हा जो तुझा प्रवास आहे आत्तापर्यंतचा इतक्या वर्षांचा, तर अशी एखादी भूमिका आहे का मनात जी जान्हवीला, तेजश्रीला साकारायची? अगं खरं सांगू का, येणारी भूमिका ही मुळात मनाला पटली की मी स्वीकारते. त्यामुळे त्याबद्दल मी खूप पर्टिक्युलर असते. मग काही वेळा असं होतं की एखाद्या भूमिकेसाठी समजा वाद घालावासा लागला तरी चालेल, पण मग मी त्याच्यासाठीही तयार असते. त्यामुळे डेफिनेटली मी ज्या ज्या भूमिका केल्यात त्या कदाचित मला तेजश्री म्हणून करायच्या होत्या म्हणूनच केल्यात. आणि शुभ्रा हे डेफिनेटली त्यातलंच एक तुम्ही बघताय तसं पात्र आहे आत्ताचं. पण मला असं वाटतं ना, की तेजू तू तुझ्या भूमिकेतून एक बेंचमार्क सेट केला आहे, की छोट्या पडद्यावरील ज्या एक टिपिकल स्टिरियोटाईप भूमिका होत्या महिलांच्या स्पेशली, की मग ती शोषिकच असावी आणि तिच्यावर अन्याय होणार आणि मग ती रडणार आणि हे हे जे टिपिकल डेली सोपचा तो एक सीन होता ना, त्याला कुठेतरी एक तू ब्रेक थ्रू केलं आहेस आणि तू एक नवीन काहीतरी सेट केलेलं आहेस या इंडस्ट्रीमध्ये छोट्या पडद्यावर. तर असं तुला कधी जाणवलं, तुला जेव्हा लोकं भेटतात तेव्हा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या तुला? मला लोकं भेटतात तेव्हा जेव्हा मला लोकं म्हणतात ना की तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला ना सकारात्मकता मिळते, किंवा अगदी लोकं हक्काने माझ्याकडनं म्हणजे त्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, येस तू म्हणालीस तसं आज टेलिव्हिजनवर इतकं काम करून झालं आहे ना की त्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ना काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्यांना माझ्याकडनं तेजश्रीकडनं बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत आणि बरेचदा ते एक्सपेक्ट करतात की मी साकारत असलेलं पात्र त्यांनी ते बोलावं. त्यामुळे येस. आणि तुला सांगू का जयंती, ॲज टाईम पासेस मला असं लक्षात आलं आहे, काही वेळा काय होतं ना की फार गणितं वेगळी असतात. काही वेळा चॅनलची गरज म्हणा, त्या स्टोरीची डिमांड म्हणा, मग काही वेळा ट्रॅक्स उलटे सुलटे फिरले जातात. आपल्याला डे फर्स्टला सांगितलं जातं त्यापेक्षा काही गोष्टी वेगळ्या होतात. मग अशा वेळी ना जेव्हा लोकांच्या आज तुमच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या असतात तेव्हा कुठेतरी जर तडजोड करावी लागली पात्रामध्ये तर निश्चितच वाईट वाटतं. आणि मग असं होतं की नाही रे, मी जेव्हा काम करते आणि मग लोकं जेव्हा मला येऊन खरंच सांगतात की तुमच्याकडून आम्ही सकारात्मकता घेतो किंवा तुमच्याकडनं काहीतरी छान मिळतं आम्हाला तो एपिसोड बघताना किंवा शुभ्राला आम्ही रिलेट करतो, तेव्हा मग समाधान मिळतं. आणि मग असं वाटतं की नाही, हे फक्त पात्र आले डायलॉग बोलून मोकळे होऊया इतकं नाही आहे. ती एक जबाबदारी आहे आणि तितक्या जबाबदारीने तितकं छान झालं पाहिजे. तेजू, आज तुझं एक खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि अनेक चाहते तुला फॉलो करतात. अनेक मुली आहेत ज्या तुला फॉलो करतात आणि तुझ्या मालिकेतल्या जे म्हणजे तुझं जे व्यक्तिरेखा आहे तुझी साकारते आहेस, त्यात जशी शुभ्रा आहे एक स्ट्रॉंग व्यक्तिरेखा, तसं तेही कुठेतरी ते फॉलो करतात आणि त्या गोष्टी सकारात्मकरित्या आपल्याला पाहायला मिळतात. पण मला एक प्रश्न तुला असा करायचा होता तेजू, की या इंडस्ट्रीमध्ये तू अनेक वर्षांपासून आहेस. या इंडस्ट्रीतल्या नवरात्रीच्या निमित्तानं आपण हा इंटरव्ह्यू करतोय. इंडस्ट्रीतल्या अशा काही स्त्रिया आहेत का ज्यांना तू भेटलीस आणि तुला खूप सकारात्मकता मिळाली किंवा खूप इन्स्पिरेशन मिळाली? फक्त इंडस्ट्रीतल्याच नाही, तर तू स्वतः जेव्हा स्वतःला घडवताना पाहिलंस त्यावेळेला अशा कुठल्या महिला तुला भेटल्या? एक नाव तर मला आवर्जून घ्यावंच लागेल. अगदी सुरुवातीला संपरा जोगळेकर कुलकर्णी, जे नाव कायमच असा विषय निघाल्यानंतर येतं. तर हे संपराताईकडनं मी खूप इन्स्पायर झाले. संपराताईमुळे कुठेतरी कसं काम करावं, वाचन कसं वाढवावं, किंवा एखाद्या गोष्टीचा माणूस म्हणून आणि माणूस म्हणून त्या भूमिकेला न्याय कसा द्यावा, असं बरंच मी तिच्याकडनं शिकले आहे. ही अगदी मी तुझ्याला सांगते ती 8-9 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, ज्याबद्दल आपण पूर्वीही बोललो आहे, की जेव्हा तू नवीन माझ्या एका आधीच्या सिरियलच्या सेटवर आली आहेस, तिथे मला संपराताई भेटली. आणि मला कायम असं वाटतं ना की तुमच्या या प्रवासात तुम्हाला चांगली माणसं भेटणं फार गरजेचं असतं. कारण डेफिनेटली तुम्हाला काय केलं पाहिजे वगैरे सांगणारी अशी खूप माणसं दिसतातच, पण काय केलं नाही पाहिजे, काय करून आपलं नुकसान होऊ शकतं हे सांगणारी फार कमी माणसं भेटतात. त्यातलं हे संपराताईचं एक नाव मी घेईनच आवर्जून. आणि बाकी पावलं अशी प्रत्येक माणूस, ॲज आय ऑलवेज से, की प्रत्येक माणसामध्ये ना काहीतरी असतं जे तुम्हाला घेण्यासारखं असतं.
कुठलाच माणूस हा 100% चुकीचा किंवा 100% बरोबर नाही आहे. पण प्रत्येक माणसामध्ये देवाने काहीतरी छान दिलं आहे आणि मला वाटतं माणूस म्हणून जगताना तुम्ही त्या प्रत्येक माणसामधली ती चांगली गोष्ट शोधू शकलात, तर कुठेतरी आपण स्वतःला पोचपावती द्यावी, की हां बाबा, आपण एक गुड ह्युमन बीइंग म्हणून स्वतःला आता बघू शकतो. तेजश्री, मला ना तुझ्या बकेट लिस्टविषयी जाणून घ्यायचं आहे, ओके. की म्हणजे काय काय आहे तुझ्या बकेट लिस्टमध्ये आणि काय काय तेजूला करायचं आहे? माझ्या बकेट लिस्टमध्ये सध्या एक गोष्ट आहे, पण त्याबद्दल मी आत्ता तुम्हाला काही सांगणार नाही आहे. पण डेफिनेटली आपल्या क्षेत्राला धरूनच काहीतरी आहे आणि नक्कीच लोकांना समाधान मिळेल अशी गोष्ट आहे. त्याबद्दल आपण एक एक्सक्लुझिव्ह वेगळं कधीतरी कधीतरी भेटू आणि बोलूच. आणि बाकी म्हणशील तर एक गोष्ट जी मला करायचीच आहे ती म्हणजे मला जग फिरायचं आहे. आता तुझ्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगते की मला वर्ल्ड ट्रॅव्हल शो करायचा आहे, Wow. ज्याच्यामध्ये मला प्रत्येक ठिकाणची स्पेशल माहिती, प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं अट्रॅक्शन, त्या त्या देशाचं सौंदर्य कशात आहे किंवा याबद्दलची माहिती, त्यांच्या कल्चरमधली पॉझिटिव्हिटी आणि प्रत्येक देशातल्या मातीतला तो सुगंध असा आपल्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचावा. आणि ॲट द सेम टाईम माझी इच्छा आहे की माझं अख्ख्या जगभरात प्रत्येक ठिकाणी माझं पाऊल पडावं. दॅट्स माय लाईक बिगेस्ट बकेट लिस्ट. आय डोंट नो कधी ती कामाच्या व्यापातनं होणारे सुरू, कधी ती पूर्ण होणारे, कशी होणारे माहीत नाही. पण म्हणून मी आता सध्या विचार करते, त्यात मी तुम्हाला सांगू शकते की येस, आय एम थिंकिंग की जर मला माझं काम आणि माझी ही इच्छा हे एकत्र करता आलं, म्हणून मी म्हणाले की मला वर्ल्ड ट्रॅव्हल शो करायला खूप आवडेल. क्या बात आहे. त्याचे म्हणजे ह्या तर खूप पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या ज्याबद्दल आपण बोलतोय, पण आत्ता सध्या देशात बऱ्याच ठिकाणी खूप नेगेटिव्ह गोष्टीही घडत आहेत आणि नुकतंच एक उदाहरण हाथरस हे जे बलात्कार प्रकरण आपण सगळ्यांनीच पाहिलं आणि आपण पाहिलं कशा प्रकारे त्याला वेगवेगळे अँगल्स दिले जात आहेत. मला तुला एक स्त्री म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे सगळ्यात आधी. म्हणजे तू स्वतःला किती सेफ समजतेस? मुंबईत तू राहतेस, एक तो प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींनी स्वतःला सेफ करण्यासाठी काय करावं? हा एक खूप म्हणजे त्याला खूप सारे अँगल्स आहेत. हा खूप सोपा प्रश्न नाही आहे, पण मला तुझ्याकडनं ह्याविषयी जाणून घ्यायचं आहे. हे बघ, कसं आहे ना, आता याचं उत्तर म्हणजे दुधारी तलवार आहे. एकीकडे मी म्हणावं मी स्वतःला खूप सेफ समजते, तरीही छान आहे. एकीकडे मी म्हणावं मी सेफ नाही समजत, तरीही त्याला आपण जस्टिस देणार असं म्हणणार नाही. कारण नाण्याला दोन बाजू असतात. जिथे चांगली माणसं आहेत तिथे वाईट माणसं आहेत, जिथे वाईट आहेत तिथे चांगली आहेत. मला कायम असं वाटतं, अगदी मी 7 वाजता नाही म्हणणार, पण मला ना आपल्या आजी आजोबांचं पूर्वापार आईवडिलांचं जे म्हणणं आहे ना, 7च्या आत घरात, 7च्या आत घरात, हे समाव पटतं. काळानुसार कदाचित वेळा बदलत असतात, पण त्याच्या मागचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. 7च्या आत घरात याचा अर्थ घड्याळी 7च्या आत तुम्ही घरी पोहोचावं असा नाही आहे. पण पूर्वीच्या काळी ना आपण म्हणतो ना की सगळी माणसं घरी सेटल होऊन शुकशुकाट होण्याची वेळ होती 7 वाजताची, म्हणून म्हटलं जायचं की 7च्या आत घरात. आज परिस्थिती बदलली आहे. आज आपण आपले वर्किंग आवर्स वाढलेले आहेत, आपण कदाचित खूप जास्त काम करतो, पण त्याच्या मागची भावना जी आहे ना 7च्या आत घराची, ती मला वाटतं ती आजही तशीच आहे. त्यामुळे शुकशुकाट झाल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकणं आणि मग तरीही समजणं की मी सेफ आहे ना, हे थोडंसं काय आहे ना, म्हणजे आता अर्थात यासाठी मी मुलींना ब्लेम नाही करणार की तुम्ही बाहेर पडू नका, पण काय आहे ना प्रॉब्लेम, आपण कितीही स्वतःला शिक्षित म्हणवलं, आपण कितीही सांस्कृतिक देश आहे आपला असं म्हटलं, तरी पण विकृती हा पण त्या नाण्याची एक दुसरी बाजू आहे. आणि आपण प्रत्येक माणसाला हाताला धरून शिस्त नाही लावू शकत. आणि बिलीव्ह मी, अशा माणसांच्या नादी जाऊन लागणं ही जास्त डिफिकल्ट गोष्ट आहे. त्यामुळे मला प्रत्येकाला सांगायला आवडेल की ही जी 7च्या आत घराची वेळ आहे ना, शुकशुकाट होण्याच्या आधीची वेळ, तुम्हाला जमलं, तुम्ही जर का पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करता, तुमच्याकडे तुमची पर्सनल व्हेकल्स नाही आहेत, तर शक्यतो पोहोचा. कारण एक निसर्गाचा नियम आहे की त्याने बॅलन्स साधला आहे. बायकांना त्याने मेंटली खूप स्ट्रॉंग बनवलं असेल, पण दुर्दैवाने फिजिकली पुरुष हे आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे आज मी कितीही समजा कराटे शिकले, मी काहीतरी आणखी काहीतरी मी शिकले की नाही, आता मी मस्त लोकांशी फाईट करायला तयार आहे, पण तरी पण मी एका पुरुषाच्या ताकदीला निसर्गाच्या पलीकडे जाऊन नाही फाईट करू शकत. त्यामुळे एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या पुरुषाने त्याची ताकद वापरायची ठरवली ना, तर आपण कितीही इच्छा असली तरी कमी पडणार आहोत. आणि अगेन त्याच मुद्द्यावर शुकशुकाट झाल्यानंतर
आपल्या हाकेला ओ देणारे कान आपल्या आजूबाजूला नसतात. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी एकांतात जाणं, कुठेतरी रात्री अपरात्री फिरणं, एकटं जाणं, या गोष्टी आपण ह्या रिस्ट्रिक्ट केल्या पाहिजेत असं मी म्हणणार नाही, पण आपल्या सेफ्टीसाठी दुर्दैवाने आपल्या बाजूला ही विकृती आहे. त्यामुळे आपल्याला कदाचित थोडंसं सांभाळलं पाहिजे. नाही येऊ शकत आपल्या मदतीला कोणी, आणि अशा सिच्युएशन्समध्ये तुम्हीही नाही स्वतःला करू शकत मदत. आणि बाकी म्हणशील तर आता अशा पुरुष जातीला आपण काय म्हणावं. दरवेळी प्रत्येकजण प्रत्येक वेळी हे स्टेटमेंट करत असेल की तुम्ही घरातनं बाहेर पडता तेव्हा हा विचार करा की जगाच्या पाठीवर कुठेतरी तुमच्या नात्यातली तुमची बहीण, तुमची आई, तुमची मावशी, तुमची काकी, तुमची आत्या, त्यांच्या त्यांच्या स्तरावर, त्यांच्या त्यांच्या परिसरात त्या पण घराच्या बाहेर पडतात. त्यामुळे जर पुरुष म्हणून तुम्ही जबाबदारीने बाहेर पडलात आणि दुसऱ्यांच्या मुलींकडे जर तेवढ्या जबाबदारीने बघितलं आणि रिस्पेक्टफुली पाहिलं, तर आपण चांगुलपणावर विश्वास ठेवून कदाचित अशी आशा करूया किंवा इच्छा व्यक्त करूया की उद्या तुमच्यासारखाच कोणीतरी एक भाऊ कुठेतरी तुमच्या बहिणीसाठी मदतीला उभा राहील. म्हणजे अनेकींना विचार करणारा लावणारा असं हे उत्तर आहे तेजू. तेजश्री, मला एक प्रश्न तुला असा करायचा आहे की आपल्या प्रत्येकामध्ये ना कुठेतरी काहीतरी कमी असते ना, आपण त्याला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो. अनेकांमध्ये ते कॉम्प्लेक्सेस असतात. आपल्याला कधी कोणाची उंची कमी आहे, कुणाचं वेट जास्त आहे, कुणी सावळ्या रंगाचं आहे, असं असतं. पण मग जेव्हा तू एक आउटसाइडर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आलीस, इफ आय एम नॉट रॉंग, मग तू एक आउटसाइडर म्हणून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा तुझ्यातही असे तुलाही वाटत असतील अनेक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आहे, आपल्यात ही कमी आहे, असं आहे. तर मग त्यावर टॅकल कसं केलंस तू, किंवा ते तुझे चॅलेंजेस आम्हाला जाणून घ्यायचे. बापरे, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी होती, मी इतकी अशक्य बारीक होते की मला ना फ्रस्ट्रेशन यायचं. म्हणजे यू हॅव नो आयडिया. पण मी फ्रस्ट्रेशनमध्ये रोज पेस्ट्रीज खाऊया, ते चीज बॉल्स खाऊया, केळी खाऊया, दूध, असं मी खूप गोष्टी करायचे. पण आय डोंट नो माझं मेटाबॉलिझम इतकं लेवलला हाय होतं का आणखी काय, पण मला खाल्लेलं कुठे जायचं, अंगी लागायचंच नाही. आणि त्याच्यामुळे मला खूप वेळा रिजेक्शनला फेस करावं लागलं होतं. आणि अर्थात ॲज यू सेड की वेन यू कम ॲज अन आउटसायडर, तेव्हा तर तुम्हाला म्हणजे असं होतं की यार आता काय करू, मी कुणाला जाऊन सांगू मला काम करायचं आहे म्हणून. बट आय डोंट नो, आय डोंट इवन रिमेंबर बाय गॉड्स ग्रेस कधी माझं वजन वाढायला लागलं आहे. तरी इतकं वाढतंय की साधारण पेस्ट्रीजचं दुकान दिसलं तरी मी साधारण ते, मला असं भीती वाटते की मी रस्ता क्रॉस केला नाही तर मला त्याच्या बाजूने जाताना माझं 2 किलो वजन वाढेल का. पण हा माझ्यासाठी खूप मोठा भाग होता. पण तू म्हणालीस तसं की हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्सपेक्षा मला वाटतं ही आपल्या हातात नसलेली गोष्ट आहे, खूप बारीक असणं ही. आणि कॉम्प्लेक्सेस म्हणशील तर माझी भाषा कधी छान नव्हती. अच्छा, हां, असं वाटत नाही आम्हाला. दॅट इज द थिंग ज्याच्यावर मी ओव्हरकम केलं आहे. सो जेव्हा मी नवीन आले तेव्हा मला आठवतं आहे माझ्या पहिल्या प्रोजेक्टला वगैरे साधारण अगं असं नाही बोलत गं, मराठी भाषा अशी नसते गं, असं म्हणून मी इतक्या वेळा ऐकलं आहे ना की आय टूक इट ॲज अन चॅलेंज. आणि त्याच्यानंतर मी इतकं माझ्या भाषेवर काम केलं आहे ना, आणि मला कुठेतरी ते करताना गंमत यायला लागली. आणि मग मला कळून चुकलं की नाही, आपल्याला ना भाषेला पर्याय नाही आहे. आज आपण सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळे किंवा सर्वसामान्य माणसांनी आपल्याकडे बघावं, आयडियल म्हणून बघावं, तर मग आपल्यात असं वेगळं काय आहे. तर आपण भावना योग्य पद्धतीने पोहोचवू शकतो, जे कदाचित प्रत्येकाच्या मनात असतं पण ते मांडावं कसं कळत नाही. आणि अशावेळी मग एखाद्या कलाकाराकडनं काहीतरी छान मांडलं जाणं, आणि ते मांडण्यासाठी मला वाटतं शब्दांची फार गरज असते. सो ही एक मोठी गोष्ट आहे ज्यावर मी खूप मनापासून काम केलं असं मी म्हणणार नाही, कारण आपण रोजच्या दिवशी शिकत राहतो. सो आय एम स्टील वर्किंग ऑन इट. आज मी तुला म्हणाले की मला अख्खं जग फिरायचं आहे, त्यामुळे मला भाषांबद्दलच नितांत आदर आहे आणि त्या भाषेबद्दल थोडीशी जाण आली पाहिजे अशी माझी इच्छाही आहे. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये मला आवडेल आणखी वयाच्या 70ला किंवा 80व्या वर्षी मला एक 15 भाषा वगैरे बोलता येत आहेत. इतपत जरी अचीव्ह केलं तरी आय विल बी व्हेरी हॅपी. तेजू, मला एक असा प्रश्न करायचा आहे की जसं आज तुझं एक खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे, इंस्टाग्राम असो, ट्विटर असो, सगळीकडे तुझे फॉलोवर्स आहेत आणि सतत तुझे व्हिडिओज पोस्ट करत असतात, तुझे फोटोज पोस्ट करत असतात. आज तू
खूप यशस्वी मालिका दिल्या आहेस, अशा भूमिका दिल्या आहेस की लोकांच्या कायम लक्षात राहशील तू शुभ्रा म्हणून, जान्हवी म्हणून किंवा इतर ज्या मालिका तू दिल्यास. पण तू स्वतःला आज या क्षणी यशस्वी आहे मी एक यशस्वी अभिनेत्री आहे, असं समजतेस का? अशी फीलिंग येते का? मी यशस्वी आहे का हे मला माहीत नाही. मला असं फिलिंग नाही आहेत कदाचित. ॲक्च्युली सांगू का जयंती, माझ्या डोक्यापर्यंत नाही आहे गं. मी मी आत्ता कुठे स्टँड आउट करते हे माझ्याच डोक्यापर्यंत नाही आहे. त्याचा फार मी कधी विचार नाही केला आहे. येस, मी कायम म्हणते की मी प्रामाणिकपणे काम करते. तुमचं प्रेम जितकं कौतुकाने आणि रिस्पेक्टफुली मी घेते, तितकंच तुमची टीका आणि काही वेळा आपण म्हणूया ट्रोलर्सची घाणेरड्या शब्दातल्या गोष्टी ह्या मला दुखावतात. मला वाईट वाटतं त्याही गोष्टींचं. आणि कुठेतरी मी एखाद दिवशी अशा माझ्याबद्दलच्या समजा खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट वाचल्या तर मला असंही होतं कधीतरी की यार आपण कमी पडतो आहे का, आपल्याला पूर्ण व्हायचं आहे का. सो येस, झोपताना शेवटी फायनली मी ह्या सगळ्या सो कॉल्ड ट्रोलर्सना पण थँक्स म्हणत असते की कुठेतरी त्यांच्यामुळे आपण सतत नाही आपल्याला अजून काहीतरी अचीव करायचं आहे असं वाटत राहतं. पण यशस्वी अभिनेत्री असं वगैरे म्हणून मी अजून स्वतःला नाही बघत. त्यासाठी कदाचित अजून खूप मोठा काळा लोटावा लागेल. फक्त मला दैवाचे इतकेच आभार मानावेसे वाटतात की लॉकडाऊन म्हणा किंवा इतक्या कठीण परिस्थितीतून आज देश चालला आहे. कठीण परिस्थितीतून आपण सगळेच, देश नाही खरं तर जग चाललं आहे या आजारामुळे. आणि आज खूप लोकांकडे काम नाही आहे असं म्हणताना आज मी खंबीरपणे उभी राहून छान काम करू शकते आजच्या काळातही. आणि माझ्याकडे सातत्याने काम आहे, यासाठी बस मला देवाचे आभार मानायचे आहेत. बाकी यश तर आपण काम केल्यावर त्या क्षणी येत राहतं. आणि यश हे फार मृगजळासारखं आहे. यशस्वी माणूस हा त्याच टप्प्यावर टिकून नाही राहत आणि अयशस्वी माणूस हाही खाली राहत नाही. त्यामुळे ह्याच्या व्याख्या आपण नाही करू शकत. तेजश्री, मी तुला अगदी तो जो प्रश्न विचारला की आपल्या प्रत्येकात काही ना काही कमी असते आणि तू जेव्हा आउटसायडर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा तू त्यांना टॅकल केलंस. तू म्हणालीस तू खूप बारीक होतीस किंवा भाषेवर तू हे मिळवलंस. पण तुला आज असं वाटतं की तू पूर्ण आहेस का? आजही अशा अनेक म्हणजे असं वाटतं तुला की मला हेही कदाचित अजून इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा स्वभावातला एखादा गुण असू शकतो किंवा काहीही असू शकतं. तर अशा काही गोष्टी नाही ज्याचा तू विचार करतेस की आपल्याला कसं आपण पूर्ण होऊ शकतो? येस, डेफिनेटली मी रोज विचार करते. आणि मी तुला आत्ता म्हणाले तसं की एखादा दिवस छान निघून जातो. कधीतरी आपण म्हणतो देर आर बॅड डेज इन युअर लाईफ, देर आर फेल्युअर डेज इन युअर लाईफ. त्यामुळे ना हे फिलिंगबद्दल आत्ता काय म्हणजे मी तुला उत्तर ना शाश्वत नाही देऊ शकत. आज मला वाटतं आपण यशस्वी आहोत, उद्या वाटतं आपण नाही आहोत. पण दॅट इज द वे लाईफ इज. आय मीन दॅट इज द ब्युटी ऑफ आवर लाईफ की आज सकाळी उठल्यानंतर मी एक्सायटेड नक्की असते की आजचा दिवस माझा फेल्युअर डे असणार आहे का सक्सेसफुल डे असणार आहे, यासाठी मी खूप एक्सायटेड असते. आणि छानही वाटतं मला. पण येस, मी पूर्ण झाले आहे मी कधी सांगत नाही. आणि ह्यासाठी तुला आठवत असेल तर आपल्याच एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलेलं का माहीत नाही मला, माझ्या घरात एक माझ्या अवॉर्ड्समधला एक कोपरा आहे, जो कोपरा मी कायम रिकामा ठेवते. त्याच्यावर असा छान लाईट पडलेला असतो आणि तो ना हायलाईट काय करतो असं विचाराल तर तो ना रितेपणा हायलाईट करतो. त्यामुळे आजूबाजूला अवॉर्ड्सची गर्दी झाली, आजूबाजूला काहीही ठेवलं गेलं ना तरी तो रितेपणा कुठेतरी माणूस म्हणून जगायला मला सांगत राहतो की नाही, अजून बाकी आहे काहीतरी आपल्याला करायचं आहे. आणि मला वाटतं जगण्याचं सार किंवा जगण्यासाठी ही फिलिंगच तुम्हाला गरजेची आहे. खळे काकांच्या 2 ओळी मला कायमच हे उदाहरण देताना आठवतात. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. सो ते वेड तुम्हाला लागलेलं राहील तोपर्यंत आपण सतत कार्यरत राहू. आणि जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबरच कार्यरत राहणं हे फार गरजेचं आहे. क्या बात आहे तेजश्री. म्हणजे तुझ्यासोबत जेव्हा जेव्हा तुला भेटण्याची वेळ येते तेव्हा मी पर्सनली खूप एक्सायटेड असते, कारण मला माहिती आहे की काहीतरी कंटेंटफुल आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या गप्पा खूप छान रंगल्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तुझ्या इथे नवरात्र म्हणजे कशा पद्धतीनं काय सेलिब्रेट होतं की नाही, कसं असतं? गेली खूप वर्ष नवरात्रीचे सगळे दिवस मी सेट्सवर असते. थँक्स टू झी मराठी मला 9 रंगांपैकी एका छान रंगामध्ये साडी नेसून तयार होऊन फोटोशूट करायला मिळतं. मी पण इतर ॲक्ट्रेसेससारखी तो
पर्टिक्युलर दिवस कधी असणार आहे ज्या दिवशी पेपरमध्ये माझ्या साडीतला फोटो येणार आहे, म्हणून मी एक्सायटेड असते. आणि आय एम सो ग्लॅड की मला कायम वाटतं सणवार असो काही असो, मला जितकं घरी राहायला आवडतं ना तितकं त्या दिवशीही आपल्याकडे काम आहे आणि आपण आज काम करू शकतो याचाही मला आनंद मिळतो. आणि बाकी आमच्याकडे म्हणशील तर नवरात्रीतली अष्टमी फार आवडते मला, कारण अष्टमीच्या दिवशी घरी 8 नॉनव्हेजचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. सो ती फार मोठी एक्साइटमेंट असते मला. आणि बाकी तर सगळे सण येतात तेव्हा एक वातावरणातच वेगळं चैतन्य आलेलं असतं. आणि मला वाटतं तेव्हा जे लोक असे दुःखी असतील, आपल्या आयुष्यात काही चांगलं घडो किंवा न घडो, आपल्या मनातनं आपल्याला वाटत असतं की छान चाललंय सगळं, त्यामुळे मस्त वाटून जातं. थँक्यू सो मच देवी. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह जयंती वाघधरे, झी 24 तास, मुंबई.